उद्धव ठाकरेंनी ईव्हीएमवरून भाजपावरती निशाणा साधलेला आहे। ईव्हीएमच्या माध्यमातून संभ्रम पसरवला जातोय। जनतेचा या सरकारला कौल नाही, पण जनतेच्या मनाविरुद्ध ईव्हीएमचा घोटाळा करून भाजप जिंकलं तर देशात मोठा असंतोष निर्माण होईल असा इशारा त्यांनी दिलेला आहे। यावरून देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय। पराभव समोर दिसू लागल्यामुळे उद्धव ठाकरे असं बोलतायत असा टोला त्यांनी लगावलाय। ईव्हीएमचा घोटाळा करून जिंकले तर देशात मोठा असंतोष होईल, देशात मोठा असंतोष होईल। कारण हा शेवटी जनता हा सगळ्यात लोकशाहीतला मोठा घटक असतो। क्रांती म्हणतात ते मी अनेकदा सांगितलेले, क्रांती नेते नाही करत, क्रांती जनता करते। आणि जनतेच्या मनाविरुद्ध जसं आता चंदीगडमध्ये त्यांनी प्रयत्न केला, अगदी काल परवाकडे कुठे हिमाचल तिथेही प्रयत्न केला। म्हणजे तोडा फोडा झोडा तुरुंगात टाकणे राज्य करा हे जास्त टिकणार नाही। आणि जर जनतेच्या मनाविरुद्ध ईव्हीएमचा घोटाळा करून हे जिंकले तर देशामध्ये मोठा असंतोष हा भडकेल आणि मला त्याची चिंता वाटते। मला असं वाटतं की याच्यावर आता उत्तर देण्यालायक देखील राहिलं नाहीये। कारण या लोकांची सवय आहे, हे जिंकले तर ईव्हीएम चांगली, हे हारले तर ईव्हीएम वाईट। आता त्यांना माहिती आहे की दारुण पराभव या निवडणुकीत होणार आहे, त्यामुळे आधीच ईव्हीएम बद्दल बोलणं त्यांनी सुरू केलेलं आहे। माझा एकच या ठिकाणी सगळ्यांना सवाल आहे, देशाच्या इलेक्शन कमिशननी ओपन चॅलेंज दिलाय, ओपन चॅलेंज, ईव्हीएम टॅम्पर करून दाखवा। एकही पॉलिटिकल पार्टी करू शकलेली नाही।